देशात यंदा 20 दशलक्ष टन डाळीचं उत्पादन होणार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान. राज्यातील 15 पिकांना पीक विमा संरक्षण मुदत 31 जुलैपर्यंत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची आणि आदराची आषाढीची वारी अवघ्या काही दिवसांवर ठिकठिकाणी पालखी सोहळे. नमस्कार. आजच्या कृषी वार्तामध्ये मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते. डाळ दरवाढ प्रकरणी सरकार अतिशय गंभीर असून हे दर नियंत्रणात ठेवण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. पुढील आठवड्यात कृषी मंत्री, वाणिज्य मंत्री तसंच अर्थमंत्र्यांसमवेत या मुद्द्यावर एकत्रित चर्चा करणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं. अर्थ मंत्रालयाच्या पाहणीनुसार देशात यंदा 20 दशलक्ष टन डाळीचं उत्पादन होणार असून डाळ दरवाढीला चाप बसेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे नवे राज्यमंत्री CR चौधरी यांनी बुधवारी पदाची सूत्र स्वीकारली. त्यावेळी त्यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत पासवान बोलत होते. खरीप हंगामातील पिकांना कवच देण्यासाठी राज्यातील 15 पिकांचा पीक विम्यात समावेश केला असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. अपुरा पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, पावसातला खंड, कीड, रोग अशा विविध घटकांपासून पिकांना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत तृणधान्य आणि कडधान्यात भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद तर सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, कारळे ही गळीत धान्य आणि कापूस, कांद्यासारख्या नगदी पिकांना संरक्षण मिळणार आहे. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणं जरुरी आहे. ध्यानीमनी विठ्ठलाची आस धरत माऊलीचा पालखी सोहळा पंढरपुराकडे निघाला आहे. अनेक वारकरी आणि शेतकरी बांधव विठाईच्या भेटीच्या ओढीनं नाचत गात या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. शेतकरी बांधव आपले काबाड कष्ट आणि शेण विसरून अवघा झालासे आनंद विठुरायाच्या भेटीनं असं म्हणत रिंगण सोहळ्यात मनमुराद नाचतात. विठ्ठल विठ्ठल करत टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलाच्या ओढीनं पावलं चालायला लागतात. आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असून विविध संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर असून जागोजागी त्यांचे स्वागत होत आहे. पूर्व आणि ईशान्य भारत वगळता देशातील अन्य भागात मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असून देशात आतापर्यंत सरासरी 218.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील पूर्व भागात अतिवृष्टी कायम असून गेल्या 24 तासात आसाम, मेघालय, अंदमान आणि कर्नाटकाच्या किनारी भागात जोरदार पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूननं दमदार हजेरी लावून झालेल्या पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 1% अधिक असल्याचं भारतीय हवामान खात्याचं म्हणणं आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. मका 1711, 1711, गहू 1900, 1851, बाजरी 1800, 1571, मूग 5293, 5293, भेंडी 2800, 2200, फ्लॉवर 3000, 2500, लिंबू 3000, 2000, कोथिंबीर 4500, 3500, बटाटा 1700, 1400. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मराठवाड्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तसेच विदर्भात पुढील 1 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की कोकणात पुढील 4 दिवस, मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस व विदर्भात पुढील 1 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनी मृद व जलसंधारणाच्या दृष्टीने पावसाचे पाणी मुरवण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजनांचा अवलंब करावा। तसेच अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पिकामध्ये साधारणतः 7 ते 8 ओळींनंतर मृतसरी काढावी। वेळ व उत्पादन खर्चाच्या बचतीसाठी शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेसाठी मॅट नर्सरीचा अवलंब करावा। कोकणात 21 ते 25 दिवसांच्या भात रोपांची पुनर्लागवड करण्यास सुरुवात करावी। भात लागवडीसाठी 4 सूत्री पद्धतीचा अवलंब करावा। पावसाचा अंदाज घेऊन भुईमूग पेरणी लवकरात लवकर पूर्ण करावी। त्यासाठी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी व शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट मिसळावे। कोकण गौरव व ट्रॉम्बे कोकण टपोरा तसेच TG26, TAG24, TPG 41 या जातींची निवड करावी। प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे। मध्य महाराष्ट्रात सध्याच्या ढगांनी आच्छादलेल्या हवामानात भाजीपाला पिके उदाहरणार्थ टोमॅटो, मिरची, गवार इत्यादी पिकांवरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पावसाच्या उघडीपीच्या वेळी मँकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी। केळी आणि पपईच्या बागांमधून विषाणूजन्य रोगांनी ग्रासलेली उदाहरणार्थ केळीमध्ये पर्णगुच्छ रोग आणि पपईमधील रिंग स्पॉट ची झाडे समूळ काढून नष्ट करावीत। मराठवाडा विभागात मूग, उडीद व भुईमुगाची पेरणी केली नसल्यास पेरणी लवकरात लवकर पूर्ण करावी। विदर्भात ज्या ठिकाणी अगोदर पेरणी झाली आहे तिथे सोयाबीनमध्ये हलकी कोळपणी करावी, त्यामुळे उपलब्ध ओलावा अधिक काळ टिकून राहील। कपाशी पिकात कोळपणी करताना डवऱ्याच्या दात्यांना दोरी गुंडाळावी, त्यामुळे झाडाजवळ मातीचा भर बसेल। आवश्यक आहे तिथे सोयाबीन किंवा कपाशी पिकात तण नियंत्रण करावे। धन्यवाद। आता जाणून घेऊयात राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 29, किमान 27, पुणे कमाल 27, किमान 22, नागपूर कमाल 29, किमान 23, औरंगाबाद कमाल 28, किमान 22, सोलापूर कमाल 30, किमान 22 आणि नाशिक कमाल 26, किमान 23। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। नमस्कार। नेहमीप्रमाणेच कृषी दर्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजचा हा जो विषय आहे तो खास करून कांद्याची शेती निर्माण करणाऱ्या किंवा उत्पन्न करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आहे। तो म्हणजे कांद्याची साठवण आणि व्यवस्थापन। म्हणूनच आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे एका अशा व्यक्तीला ज्यांचं नाव आहे TM साबळे। नमस्कार। यांची ओळख सांगायची झाली तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ नवी मुंबई येथे सहाय्यक सर व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत। तर आज आपण साबळे साहेबांकडून जाणून घेणार आहोत की कांद्याची साठवण कशी करावी आणि त्या साठवण करत असतानाच त्याचं व्यवस्थापनही कशा प्रकारे कशा पद्धतीने असावं। तर मुख्यत्वे करून मला सांगा की हे 12 महिने पिकणारं असं पीक आहे का?
आपल्याला माहीत आहे की गरिबापासून श्रीमंताच्या आहारातला एक प्रमुख घटक आहे आणि भारतामध्ये जवळपास 200 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन होते. जगाचा जर विचार केला तर कांदा सगळ्यात जास्त पीक घेणारा देश म्हणून चायना आहे आणि त्यानंतर आपला देश आहे. परंतु आणि देशामध्ये जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे 1 नंबरचं राज्य आहे. जवळपास 35% कांदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन होतो. जवळपास 50 ते 55% कांदा उत्पादन होते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जो प्रश्न विचारला की वर्षभर येतो का, तर महाराष्ट्रामध्ये 3ही सीझनमध्ये कांद्याचं पीक घेण्यात येते. खरीप, लेट खरीप आणि रब्बीमध्ये. आणि हा कांदा जवळपास सप्टेंबरपासून तर मेपर्यंत बाजारात हा येत असतो. परंतु जून नंतर ते सप्टेंबरपर्यंत कुठलाही कांद्याचं पीक राज्यात निर्माण होत नाही. आणि त्यामुळे जनतेची जी गरज आहे ती पूर्णतः आपल्याला साठवणुकीच्याच कांद्यावर भागवावं लागते. आणि जेणेकरून संपूर्ण राज्याला पुरेल एवढा साठा आपल्याला करणं गरजेचं असते. म्हणून साठवणुकीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर साठवणूक जर व्यवस्थित नाही झाली तर मग कांद्याचा देशामध्ये तुटवडा पडतो आणि मग तुम्हाला जसं शेतकरी रडतो तसंच जेव्हा कांद्याचे भाव वाढतो तेव्हा ग्राहक रस्त्यावर येतो आणि मग शासन व्यवस्थेला सुद्धा धक्के देण्याचं काम हा कांदा करत असतो. आणि म्हणून कांद्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं साठवणूक होणं अत्यंत गरजेचं. जो कालावधी आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अजिबात या पिकाचं उत्पन्न होत नाही. मग अशा वेळेला जो मुख्यत्वे जे 3 हंगाम सांगितले त्याच्यात कुठल्या अशा हंगामात जास्तीत जास्त पीक निर्माण होऊ शकतं? एक लक्षात घ्या की खरीपमधला जो कांदा निघतो त्याची साठवणूक क्षमता नसते. तो सप्टेंबरमध्ये येतो आणि तो तात्काळ ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तो विक्रीला बाजारात येतो. नंतर लेट खरीपमधला जो कांदा येतो तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतो. त्याची सुद्धा साठवणूक क्षमता नसते. तो तात्काळ विकावा लागते. तुम्ही जर साठवला तर तो सडतो. परंतु जो रब्बीमधला कांदा आहे त्याच्यामध्ये चांगली साठवणूक क्षमता असते. तो कांदा जवळपास 4 ते 6 महिने सुरक्षित राहू शकतो. आणि जे काही कांद्याचं पीक आहे राज्यातलं, जेव्हा मी 50 ते 55 लाख मेट्रिक टन कांदा महाराष्ट्र राज्यात उत्पादित होतो त्यापैकी निम्मे कांदा जवळपास 25 ते 30 लाख मेट्रिक टन कांदा हा रब्बीमध्ये येत असतो. आणि हा कांदा अवघ्या 3 महिन्यात मार्केटला म्हणजे काढणीला येतो. म्हणजे 15 मार्चपासून चालू होतो तर 30 मेपर्यंत 2.5 महिन्यात हा इतक्या मोठ्या प्रमाणाने 25 ते 30 लाख मेट्रिक टन कांदा येतो. आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला की बाजारातले भाव कोसळतात. आता तुम्ही बघताय की कांद्याचे भाव 10-12 रुपये किलो आहे. पण हाच कांदा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये 60, 50, 60, 70 रुपयापर्यंत मजल मारतो. चौपट भाव होतात. कारण काय, तर शेतकऱ्याकडे तो साठवण्याची व्यवस्था नसते किंवा तो व्यवस्थित साठवत नाही. त्यामुळे बाजारात त्याचा तुटवडा भासतो. आणि म्हणून हा जो कांदा काढतो तो जर काढताना जर पुरेशी काळजी घेतली तर तो व्यवस्थित रीतीनं साठवणूक त्याची होऊ शकते. मग कांदा काढताना कोणची काळजी घ्यायची आहे, कारण कांदा हा जिवंत वस्तू आहे. तिचं सतत श्वसन चालू असते. त्या तुम्ही जर कांदा कापला तर त्यामध्ये आतमध्ये अंकुर असतो, गर्भ असतो. त्याला जर हवा जर मिळाली तर तो लगेच स्प्राउटिंग चालू होऊन जाते. तुम्हाला 4 महिने जर तो कांदा ठेवायचा असेल तर त्याचे सर्व सोपस्कार तुम्हाला पाळावं लागेल. त्यामुळे ही साठवणूक करताना जी प्रतवारी त्याची काढली जाते याविषयी काय सांगाल? मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो की फक्त साठवणुकीच नाही तर जेव्हा शेतकरी कांद्याची लागवड करतो तेव्हापासून हे सगळं म्हणजे चांगल्या बीजापोटी चांगले फळं. त्यामुळे ही साठवणूक करताना जी प्रतवारी त्याची काढली जाते याविषयी काय सांगाल? मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो की फक्त साठवणुकीच नाही तर जेव्हा शेतकरी कांद्याची लागवड करतो तेव्हापासून हे सगळं म्हणजे चांगल्या बीजापोटी चांगले फळं. बरोबर आहे. तर ते लागवड करताना ज्या जातींची चांगली साठवणूक क्षमता आहे अशाच जातीची लागवड करायला पाहिजे. ज्यामध्ये पुन्हा फुरसुंगी असेल, ॲग्रीफाऊंड लाईट रेड असेल, जे 3-4 महिने राहू शकते अशा जातीची लागवड करते. कांदा जर साठवायचा असेल तर शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की रब्बीचा जर कांदा साठवायचा असेल तर तुम्ही त्याचं आधी प्लॅनिंग करा की त्याच्यासाठी कांदा चाळ उभारा. कारण तो काढणीनंतर ते साठवणुकीची व्यवस्था तुमची करणं गरजेचे असते. जर चाळ नसेल तर रब्बीचा कांदा लावूच नका. कारण तुम्ही घरात जर आणून 40-50 टन कांदा ठेवला तर तो लगेच सडतो. म्हणून साठवणूक करताना चाळीचं पहिले नियोजन करा. त्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहे. दुसरं, कांदा लावतानाच असं एक नियोजन पाहिजे
की कांद्याला जर तुम्हाला साठवणूक करायची असेल तर त्याला नत्राच्या मात्रा ह्या 60 दिवसानंतर देऊ नका. नत्राची मात्रा जर 60 दिवसानंतर दिली तर कांदा तुमचा मोठा होईल, आकारमान मोठा होईल, पण तो कांदा नंतर सडतो, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं पर्सेंटेज खूप जास्त येते. म्हणून कमीत कमी नत्राच्या मात्रा द्या आणि सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर करा, म्हणजे त्याची टिकवण क्षमता वाढते. दुसरं, कांदा काढताना जेव्हा तो परिपक्व होते तेव्हा त्याच्या ज्या माना असते त्या 50% माना अशा पडल्या पाहिजे, किंवा त्या माना जेव्हा कांदा उभा असतो आणि तो परिपक्व होते त्याच्यावर कमीत कमी तुम्ही रिकामा ड्रम फिरवा, जेणेकरून त्याच्या माना पूर्ण मोडल्या पाहिजे आणि त्या मानीमध्ये जो काही रस असतो तो त्या कांद्यात उतरला पाहिजे, जेणेकरून तो पक्व होतो, टणक होतो कांदा आणि तो असा पक्व झालेला कांदा टिकतो. नंतर हा कांदा काढल्यानंतर शेतकरी कांदा काढतो, तो शेतात ठेवतो, तर तो 8 ते 10 दिवस शेतातच तसाच पडू द्यायचा. उद्देश हा की जी कांद्याला मान असते त्या मानेमध्ये जे अन्नद्रव्य असते, जे पाला असतो, ते पूर्ण त्या कांद्यात आलं पाहिजे. तात्काळ त्याच्या माना कापू नका. त्या माना अशा ठेवल्यानंतर ते पहिल्या थरावर दुसरा थर द्या, जेणेकरून तो चांगलं क्युरिंग होईल, त्याला दुहेरी पापूद राहील. नंतर कांद्याची मान कापताना 1 ते 1.5 सेंटीमीटर अंतर ठेवा. 1 ते 1.5 सेंटीमीटर अंतर ठेवण्याचा फायदा मी सांगतो की जर तुम्ही कांदा मानेपासून जर कापला तर त्याच्यामध्ये हवा जाईल, रोगजंतूचा शिरकाव होईल. रोगजंतूचा शिरकाव झाला की कांदा सडणं चालू होते. बाजूला पुन्हा गार हवा गेली की काजळी येते. तुम्ही बघितलं असेल कांदा काळा होतो. म्हणून जर तुम्ही 1 सेंटीमीटर मान ठेवली, मजुराला सांगितले की मान कापताना बाबा त्याला 2 पीड दे, आणि तो पीड दिला की आतमध्ये त्यात हवाच जात नाही, आणि पीड देऊन एकदा ते मान ओली असते, ते बंद झाली की आतमध्ये हवा जाणार नाही. हवा आतमध्ये गेली नाही की रोगजंतूचा शिरकाव होणार नाही. रोगजंतूचा शिरकाव झाला नाही की कांदा चांगला राहतो. म्हणून कांद्याला मान ठेवणे अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे तो कांदा खराब होते. आणि अशा रीतीनं कांदा काढल्यानंतर तो झाडाखाली जवळपास 10 ते 15 दिवस चांगला सुकवायचा, कारण कांद्याचं कवच कुंडल म्हणजे त्याचा पापुद्रा. तो जर पापुद्रा जर निघाला की कांद्याला जखमा होतात, इजा होते, आणि मग कांद्याचं सडण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणून कधीही जेव्हा एखादा व्यापारी निर्यात करतो तेव्हा तो कांदा खरेदी करताना 2च गोष्टी पाहतो, कांद्याला दुहेरी पापुद्रा आहे का, आणि त्याची मान 1 ते 1.5 सेंटीमीटर आहे का. ती जर मान नसेल तर तो कांदा खरेदी करत नाही. कांदा चाळीत जर साठवायचा असेल तर त्याचं ग्रेडिंग करणं महत्वाचं आहे, कारण कांदा छोटाही असतो, मोठाही असतो आणि मध्यम आकाराचा असतो. कधी फुटीचा असतो किंवा चिंगरी म्हणतात त्याला, अतिशय बारीकही असतो. तर आपल्याला जो काही कांदा साठवायचा आहे तो नेहमी लक्षात ठेवायचं की मध्यम आकाराचा, म्हणजे मध्यम म्हणजे 40 ते 60 सेंटीमीटर आकाराचा कांदा हा साठवणुकीसाठी योग्य असते. मग अशा वेळेस काय करायचं की जो काही आपला कांदा निघालेला आहे त्यातला फुटीचा, डेंगळे असलेला, बारीक हा कांदा बाहेर काढायचा, तो तात्काळ विकून टाकायचा, कारण तो टिकत नाही. उगीच तुम्ही जर ठेवला तर तो जूनमध्ये पाऊस आला, आर्द्रता जास्त झाली की ती सड चालू होऊन जाते. पण तात्काळ त्याला जे काही बाजार भाव असेल त्यानुसार विकून टाकायचा. अति मोठा जरी असला तरी तो मोठा, मी तुम्हाला मगाच सांगितलं की अति नत्राच्या मात्रा किंवा अति नत्राचं प्रमाण जर त्याच्यामध्ये झालं तर कांदा खूप मोठा होतो, 100-150 ग्रॅमचा कांदा होतो, आणि मग तो सुद्धा टिकत नाही. म्हणून मध्यम आकाराचा कांदा आपण ठेवायचा, आणि तो कांदा आपल्या साठवणुकीसाठी योग्य आहे. आणि इतर सगळ्या दर्जाचा कांदा हा पहिले विकून टाकायचा. शेवटी तो नाशवंत पदार्थच आहे. पण त्याचं कितपत प्रमाण असतं जरी काळजी घेतली तरी, अशा याबद्दल काय सांगाल? एक लक्षात घ्या, शास्त्रोक्त पद्धतीने जर कांदा साठवला तर शेवटी तो नाशवंत पदार्थच आहे. पण त्याचं कितपत प्रमाण असतं जरी काळजी घेतली तरी, अशा याबद्दल काय सांगाल? एक लक्षात घ्या, शास्त्रोक्त पद्धतीने जर कांदा साठवला तर 5 ते 10% पर्यंत जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते, होतेच, कारण वेट लॉस आहे. शेवटी पाणी आहे त्याच्यामध्ये. कांद्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 85% पाणीच आहे, आणि 15% हे टोटल सोल्युबल सॉलिड्स असतात, त्यामुळे पाणीच आहे. जर त्याला जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने साठवला नाही तर तुम्ही जर कांदा 80 म्हणजे 60 mm आकाराचा असेल तर तुम्ही बाहेर 3 महिने बाहेर ठेवा, तो 20 mm आकाराचा होतो, सगळं पाणी उडून जाते. बरोबर. म्हणजे तुमच्या हातात नुसतं 5%च माल सापडेल. आणि शास्त्रोक्त पद्धतीने साठवला तरी इव्हॅपोरेशन लॉसेस आहे, बाकी नुकसान आहे, होणारच आहे, तो पण 10% पर्यंतच होऊ शकते. 90% माल तुमचा चांगला राहू शकतो. जाता जाता फक्त अजून एका वाक्यात सांगा की शेतकऱ्याला अतिशय चांगल्या तऱ्हेचं असं आर्थिक उत्पन्न मिळवून देणारं हे पीक आहे, म्हणूनच एक आज मार्गदर्शक म्हणून इथे
आलात तर जाता जाता सल्ला काय द्याल की ह्या पिकाकडे अधिकाधिक पीक काढण्याच्या दृष्टीने, कारण आजकाल नगदी पीक काढण्याचा जास्त कल असतो, तर या अनुषंगाने काय सांगाल? मग शेतकरी बंधूंना मला एकच सांगायचं आहे की कांद्याच्या एका बियापासून एकच कांदा तयार होतो, ज्वारी बाजरीसारखं नाही आहे. म्हणून प्रत्येक कांदा हा चांगल्या रीतीनं तयार झाला पाहिजे. तो जर 20 mm आला तर तुम्ही तोट्यात जाल, पण तो 40 ते 60 mm कसा येईल या दृष्टीनं त्याचं व्यवस्थापन करा. योग्य पाणी द्या, योग्य खताच्या मात्रा द्या आणि योग्य जातीचा वापर करा आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा चांगला वापर करा आणि त्याचबरोबर साठवणुकीसाठी चांगली व्यवस्था निर्माण करा. म्हणजेच तुम्हाला ह्या पिकापासून 2 पैसे मिळू शकेल. अन्यथा हे पीक अतिशय धोकादायक सुद्धा आहे. जर ह्या बाबी कडे जर तुम्ही चांगल्या रीतीने लक्ष नाही दिलं तर हे पीक तोट्यात सुद्धा शेतकऱ्याला जाऊ शकते. म्हणून ह्या बाबी जर शेतकऱ्यांनी अंमलात आणल्या तर नक्कीच इतर पिकापेक्षा अतिशय कमी कालावधीत येणारा आणि अतिशय आर्थिक फायदा देणारं असं हे पीक आहे. मला वाटतं शेतकरी मित्रांनो, तुम्ही सरांनी जे अगदी बहुमोल मुद्दे सांगितले की एक आर्थिक उत्पन्नाचे बाजू भक्कम करून देणारा असं हे खरं तर पीक आहे. जर आपण म्हणतो की डोळ्यात पाणी आणतं, परंतु नाही, ते तसंच तुमचं खिशाला पैसाही खुळखुळटा ठेवेल. आणि जर जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याचं नियोजन, व्यवस्थापन, साठवण आणि त्याची प्रतवारी तुम्ही जर राखलीत तर मला वाटतं प्रत्येक कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्यासाठी कांद्याचं पीक हे सोन्याचा भाव मिळवून देणारं असेल. आज इथे आलात, इतक्या कमी वेळात इतकी छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी बंधू. नमस्कार.